हुंडाबळी घेणारा नराधम राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा शशांक हगवणे या दोघांच्या पोलिसांनी शुक्रवारी मुसक्या आवळल्या। गर्भश्रीमंत किंवा पैशात मिळवणाऱ्या राजकीय नेत्याच्या घरी सुद्धा हुंडा घेणं बंद झालेलं नाही। हे पुन्हा एकदा पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूने समोर आलंय। हुंडाबंदी विरोधात कायदा असूनही ही कुप्रथा सुरूच आहे। मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी थेट हुंडा दिला जातो, तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने घेतला जातो। प्रतिष्ठा, मानपान यासाठी मुलीचे वडील घर, जमीन गहाण ठेवतात, वेळप्रसंगी संपत्ती विकतात, पण लग्न थाटामाटात लावतात। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। आपल्याला माहितीच असेल, भारतात हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार हुंडा देणं किंवा घेणं हे दोन्हीही समान पातळीवरील गंभीर अपराध आहेत। कालबाह्य आणि जुलमी हुंडा प्रथेला प्रतिबंध करणं हाच उद्देश हुंडा प्रतिबंधक कायद्याचा आहे। शेती करणाऱ्या कुटुंबात आधीच अल्प कमाई असते, पोटाला चिमटा घेऊन लेकीचं पालन पोषण केलं जातं, पुढे तिच्या शालेय उच्च शिक्षणासाठीही प्रचंड खर्च होतो। त्यात पुढे मुलीचं लग्न व्हावं, तिला चांगल्या घरी द्यावं, लोक नावं ठेवतील, तसेच प्रतिष्ठा म्हणून मुलीचे वडील हुंडा देतात। खरं तर हा हुंडा मानपान, शेतकरी, मजूर किंवा गरीब कुटुंबाच्या अवाक्याबाहेरचा विषय असतो। तरी अनेकदा वरपक्षाकडून वरदक्षिणा मागितला जातो। आमच्या मुलाला काही नको, तुम्ही मुलीला स्वखुशीने काय द्यायचं ते द्या, असं बोलून छुप्या पद्धतीने हुंडा किंवा पैसे दागिने मागितले जातात। अशा वेगवेगळ्या आधुनिक स्वरूपातील हुंडा घेण्याच्या पद्धती मुलीचा हुंडाबळी घेतात। 40-50 तोळे सोनं, ब्रँडेड गाड्या, अन्य मोठ्या असणाऱ्या गोष्टी मुलीच्या बापाकडून घेऊन एखादा मुलगा लग्न करत असेल तर ते लग्न तिथेच मोडायची हिंमत जेव्हा मुलीमध्ये येईल तेव्हाच कुठेतरी परिवर्तन होईल। हुंड्याचा हावरटपणा थांबवायचा असेल तर मुलींनी थेट नाही म्हणायला शिकायला हवं। तसेच पालकांनीही मारहाण आणि छळ सहन करणाऱ्या मुलींना समजून घेत वेळीच आधार द्यायला हवा। मुलींचा संसार वाचवून प्रतिष्ठा जपण्यापेक्षा मुलीला वाचवण्याची मानसिकता हवी। याबाबत खऱ्या अर्थाने जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, तरच परिवर्तन होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।